जी डिझाईन आहे ती जरी वर्क केलेली आहे ती एकदम मस्त पेस्टली वर्क केलेला आहे. ऑलचा कलर आहे तो मला खूप आवडलाय. हाय गाईज, वेलकम बॅक. सो विंटर सीझन आहे आणि विंटर सीझन मध्ये आपण कधी फिरायला जातो तर ऑफकोर्स आपण शॉल स्टॉल जे उबदार असतात कपडे वगैरे ते आपण घेऊन जात असतो. तर इथे आज मी तुमच्यासोबत शॉल आणि स्टोल दोन्ही दाखवणार आहे. एकदम डिफरंट कलेक्शन्स आहेत, मस्त आहेत आणि आपण इनफॅक्ट साडीवरती सुद्धा कॅरी करून घालू शकतो. सो लेट स्टार्ट टू द व्हिडिओ. पहिलं शॉल आहे ती रेड कलर मध्ये आहे. एकदम मस्त असं बांधणी टाईप मध्ये वाटते आणि जरी वर्क केलेला आहे पूर्ण. सो हे विस्कॉस मटेरियल आहे अँड ह्याची जी प्राइस आहे ती 406 रुपीजला आहे. आणि हे सगळे शॉल आणि स्टोल मी मिशोवरून घेतलेले आहेत. खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आहेत, अंडर 500च्या रुपीज मध्ये आहेत. सो हे आपण जेव्हा विंटर सीझन असेल आणि कोणाचं लग्न असेल तर साडी घालतो, तर साडीच्या मध्ये किंवा आपण स्टाईल करू शकतो शॉल. आणि हे खूप उबदार आहे. ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती एकदम सुंदर आहे. खास करून आपण जेव्हा बांधणी साडी घालतो तर त्याच्यावरती हे परफेक्ट शॉल. आणि ह्याच्यामधली जी डिझाईन आहे ती जरी वर्क केलेली आहे पूर्ण. सो मटेरियल सुद्धा खूप सुंदर आहे अँड आय जस्ट लव्ह द शॉल. सो दाखवते मी पूर्ण की घातल्यावरती असं घेतल्यावरती कसं वाटतंय. आणि जेव्हा आपण वन साइडला पल्लू घेतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण शॉल कॅरी करू शकतो किंवा आपण डिफरंट काहीतरी हॅक करू शकतो शॉलचा आणि काहीतरी डिफरंट लुक सुद्धा क्रिएट करू शकतो. सो खूप सॉफ्ट आहे आणि गोंडे पण मस्त आहेत, असे एकदम असे खराब वगैरे होणार नाहीत अशा टाइप मध्ये आहेत. सो मला तरी आवडलेला आहे. ऑन टू द नेक्स्ट शॉल. नेक्स्ट शॉल इज दिस मल्टी कलर शॉल. एकदम असं पूर्ण डिफरंट कलर्स मध्ये विथ डिफरंट डिझाईन आहे. आता ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती एकदम मस्त पेस्टली वर्क केलेला आहे आणि प्रत्येक ह्याला वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत. तर ही मला शॉल कमी आणि चादर जास्त वाटते, कारण खूप जाड आहे आणि मटेरियल सुद्धा एकदम सॉफ्ट असं वाटत नाहीये. तर थोडंसं असं खडबुडी आहे, बट घेतल्यावरती असं एकदम उबदार वाटतंय. आणि ह्याच्या साईडला असं बॉर्डर जी दिली आहे ती सुद्धा मस्त आहे कलर वाईज. आणि खाली असं गोंडे असं म्हणू शकत नाही, जसं आपल्या चादरला कसं खाली ह्या टाईप मध्ये असं त्या टाईप मध्ये आहे. आता ही जी शॉल आहे ही मला 331 रुपीजला भेटलेली आहे. सो अफोर्डेबल आहे, अंडर 400च्या रेंज मध्ये आहे. तर जसं की आता आपण कधी फिरायला गेलो असेल आणि आपण जर पॅन्टॉप घातलं असेल किंवा मग ड्रेस घातला असेल शॉर्ट, सो ह्याला आपण कसं कॅरी करू शकतो. तर सर्वात आधी इथे मी हे मागून घेतेय आणि मग असं पुढे आपण पिनअप करू शकतो किंवा बेल्ट लावू शकतो फ्रंट साइडने, जेणेकरून आपल्याला असं काहीतरी डिफरंट लुक क्रिएट करता येतं शॉलला. आणि शॉल दिसताना सुद्धा एकदम मस्त दिसून येते आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे आणि मस्त वाटते ओव्हरऑल लुक. बट खूप जाड मटेरियल आहे, खूप उबदार वाटतं. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट शॉल. आता ही जी शॉल आहे ही काश्मीरी शॉल आहे अँड ह्याचं मटेरियल इतकं सॉफ्ट आहे, वुलन आहे असल्यामुळे एकदम सॉफ्ट फील होतंय घेतल्यावरती, एकदम उबदार वाटतंय. आता जसं की काश्मीरी कुर्तीज असतात ते आपण घालतो ते सुद्धा किती सुंदर दिसतात, तशा टाईप मध्ये आहे हे. आता ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती सुद्धा एकदम फ्लोरल पॅटर्न मध्ये आहे, मस्त डिझाईन केलेली आहे आणि बॉर्डर सुद्धा मस्त आहे. तर मोस्ट ऑफ आपण जर कुर्ती घातली असेल, शॉर्ट कुर्ती किंवा लॉंग कुर्ती, तर त्याच्यावरती सुद्धा आपण डिफरंट वेज मध्ये कॅरी करू शकतो ह्या शॉलला, या काश्मीरी शॉलला. इन केस जर आपण काश्मीर घातली असेल तर त्याच्यावरती सुद्धा खूप छान वाटून जाईल. अँड पॅन्टॉप वरती सुद्धा आपण घालू शकतो, कारण ह्याचा जो कलर आहे तो थोडासा असा सॉफ्ट आहे आणि डार्क नसल्यामुळे आपण कुठल्या पण कपड्यांवरती हॅक्स शॉलचे आपण ट्राय करू शकतो आणि घालू शकतो, आणि जेणेकरून घातल्यावरती सुद्धा एक डिफरंट लुक क्रिएट होतं. सो ह्या शॉलला मी दाखवते की आपण कसं कॅरी करू शकतो इन केस जर आपण पॅन्ट टॉप घातला असेल तर. सो सर्वात आधी मी इथे बॅक साइड घेतलेला आहे, म्हणजे जे फ्रंट साइड आहे ते मागून घेते आणि इथे मागून आपण साइडने घ्यायचं आहे. सो फ्रंट साइडला एक फर्स्ट नॉट बांधणार आहे आणि मग सेंटरला एक बांधायची आहे. आणि हे मी आपण जर टॉप घातला असेल टी टॉप वगैरे तर त्याच्यावरती हे शॉल हॅक आपण ट्राय करू शकतो. आता इथे मी ही नॉट बांधलेली आहे आणि इथे सेंटरला असं पिनअप करायचं आहे. आता इथे मी खालून आहे ते वर घेतेय शॉलला, हे असं काही घ्यायचंय
आणि मग सेंटरचा जो पोर्शन आहे हा वाला असं घ्यायचा आहे. अँड दिस इज द फायनल लुक क्रिएट झालेला आहे. आणि हे आपण जेव्हा जर पॅन्ट टॉप टी टॉप घातला असेल तर ते दिसताना सुद्धा छान दिसून येतं आणि आपले जे हँड्स आहेत ते सुद्धा कव्हर होतं आणि असा डिफरंट लुक क्रिएट होतो. तर हे शॉलचा कलर आहे तो मला खूप आवडलाय आणि दिसताना सुद्धा हा मला पडलेला आहे समथिंग 339 रुपीजला. खूप अफोर्डेबल आहे आणि खूप सॉफ्ट सुद्धा आहे. सो मला तरी आवडलेला आहे आणि तुम्ही सुद्धा अशा डिफरंट वेज मध्ये कॅरी करू शकता, घालू शकता. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट शॉल. आता ही शॉल जी आहे ती पश्मिना शॉल म्हणून आहे. आता खूप सॉफ्ट मटेरियल आहे ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस शॉल. आता जे मी प्रिव्हियस शॉल जे दाखवले होते ते थोडेसे जाड होते, बट हे एकदम सॉफ्ट आहे. घेतल्यावरती असं हातामध्ये उबदार वाटतंय, बट इतकं उबदार नाहीये. थोडंसं मटेरियल याचा हलका आहे. अँड लुक ॲट द प्रिंट. खूप सुंदर मस्त प्रिंट केलेली आहे, सेल्फ मेड प्रिंट आहे आणि साईडला असं मस्त बेज कलर मध्ये डिझाईन केलेली आहे. सो हे आपण अशा टाईपचे जे शॉल असतात ते आपण साडीवरती काठपदराची जेव्हा आपण साडी घालतो आणि त्याच्यावरती असं साईडला आपण घेऊ शकतो एकदम सिम्पल वे मध्ये. सो हा कलर सुद्धा खूप छान आहे, मरून कलर आहे आणि जर कोणी गोरी असेल, फेअर स्किन असेल त्याची, तर हे शॉल आहे एकदम सुंदर दिसून येतं आणि कलर मला तरी खूप आवडलाय. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज. तर सुंदर आहे, छान आहे आणि मस्त आहे. तर इथे मी फक्त साईडला घेतलेला आहे आणि दाखवलेला आहे. डिफरंट वेज मध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. सो नाव मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट शॉल. आता ही सुद्धा पश्मिना शॉल आहे. जी लास्ट मी दाखवली पश्मिना शॉल त्याचा कलर वेगळा होता आणि ह्याचा कलर वेगळा आहे. मस्त असं इंट्रिकेट बॉर्डर डिझाईन दिलेली आहे, ह्याला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि सेल्फ मेड डिझाईन आहे. मध्ये असं मस्त डिझाईन जी केलेली आहे सीमलेस पॅटर्न मध्ये, सेल्फ मेड. आणि ह्याच्यावरची जी एम्ब्रॉयडरी बॉर्डर डिझाईन केलेली आहे ना ती इतकी डेलिकेट आणि डिटेल मध्ये केलेली आहे, सुंदर आहे. ह्याचा कलर सुद्धा छान आहे आणि मस्त ह्या कलरला सूट सुद्धा होत आहे, मरून कलरला. आणि दिसताना असं घेतल्यावरती सुद्धा एकदम मस्त लुक वाटतंय. सो सॉफ्ट आहे ह्याचं मटेरियल, एकदम जड असं वाटत नाहीये, हलका आहे. आणि ह्याची जी प्राइस आहे ती 358 रुपीजला आहे. तर जसं की आता ह्याचा कलर मस्त आहे, मस्टर्ड कलर आहे. तर वाय नॉट टू ट्राय. आता मी दाखवते की आपण ह्याला कशा वे मध्ये कॅरी करू शकतो, कारण कलर तर मला खूप आवडलाय. जर जसं की आपण स्लीवलेस टॉप घातला असेल तर त्याच्यावरती आपण कसं या शॉलला घेऊ शकतो. सो लेट्स सी. सो सर्वात आधी इथे मी हा जो सेंटरचा पार्ट आहे तो इथे मी होल्ड केलाय आणि मग नंतर जो कॉर्नरचा पार्ट आहे तो सेंटरला आणायचा आहे. दोन्ही कॉर्नरचे जे आपले पार्ट्स आहेत हे शॉलचे, ह्याला मध्ये सेंटरला आणायचं आहे आणि मग इथे असं मस्तपैकी रबर लावायचं. पिनअप पण करू शकतो. सो इथे मी रबर लावलेला आहे. कोणताही रबर घेऊ शकतो जो एकदम टाईट बसेल, निघणार नाही अशा वे मध्ये आपल्याला घ्यायचंय, लावायचं आहे. अँड दिस इज द रबर आय हॅव बीन लावलेला आहे. आता इथे हे असं काही दिसत आहे. आता हा श्रग टाईप झालेला आहे आणि शॉल असल्यामुळे मोठा आहे. जर स्टोल असेल तर त्याच्यावरती एकदम सुंदर दिसून येतं. तर हे असं काही असं हे झालेलं आहे आणि मस्त असं आपण इकडे एका साईडला आणि दुसऱ्या साईडने बॅलन्स मस्त वाटेल. सो असं काही हे लुक क्रिएट झालेलं आहे आणि मस्त असं खाली ह्याला लेअर पण आलेलं आहे. इन केस जर आपल्याला पिनअप करायचं तर इथे पिनअप सुद्धा करू शकतो. आणि हे असं स्लीव्ह टाईप झालेलं आहे. असं काहीतरी डिफरंट लुक क्रिएट केलेला आहे. तर मस्त असं खाली लेअर सुद्धा पडलेले आहेत ह्याला. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट शॉल. नेक्स्ट इज दिस काश्मीरी शॉल. स्टोल सुद्धा बोलू शकतो कारण एकदम हलका आहे आणि इतकं पण असं ब्रॉड नाहीये शॉल टाईप. सो स्टोल बोलू शकतो किंवा शॉल, डिपेंड्स आपण कसं कॅरी करतो किंवा कसं यूज करतो. सो ह्याचा जो कलर आहे, कलरफुल डिझाईन असल्यामुळे हा ब्लॅक कलर वरती जी डिझाईन प्रिंट केलेली आहे एकदम कलरफुल, एकदम सुंदर दिसून येत आहे. आणि ह्याचे जे मस्त असं साईडला असं खालून बॉर्डर दिलेली आहे डिझाईनची, ती सुद्धा एकदम असं मस्त वाटतेय. सो दिस शॉल कॉस्ट मी फॉर अराउंड ₹314. आणि ह्याच्यावरची मला खास करून प्रिंट आवडले, कलर्स ह्याचे सुंदर आहेत आणि काहीतरी वेगळं आहे, डिफरंट वाटतंय असं. सो हे असं काही ह्याचं लुक आहे आपण जेव्हा अंगावर घेतो तेव्हा. सो आय एम जस्ट लव्हिंग दिस शॉल. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. आता ही सुद्धा सेम काश्मीरी शॉल आहे.
जी मी प्रिव्हियस दाखवली ब्लॅक कलर मध्ये, फक्त कलर ह्याचा बेज कलर आहे आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे. जसं की आता ती फुलांमध्ये होती आणि ही लीफ पॅटर्न मध्ये आहे आणि कलर सुद्धा ऑरेंज अँड रेड मध्ये आहेत आणि मस्त असं डिझाईन केलेली आहे. बॉर्डरला सुद्धा असं खालून मस्त डिझाईन प्रिंट आहे आणि मस्त असं याला लटकन दिलेलं आहे असं. सो दिस शॉल कॉस्ट मी अराउंड 357. इथे मी साईडला स्क्रीनशॉट शेअर करेल आणि सेम आहे, फक्त कलर डिफरन्समुळे कदाचित प्राइस थोडीशी आहे, 50 रुपीज वाढलेली आहे. अदरवाईज ओव्हरऑल सेम पॅटर्न आणि सेम मटेरियल आहे. मागून सुद्धा ह्याचं असं काही आहे आणि पुढून असं काही आहे आणि घातल्यावरती दाखवते की कसं वाटतंय. तर हे असं काही लुक येतंय जेव्हा आपण खांद्यावरती घेतो तेव्हा. सो साडीवरती सुद्धा आपण ह्याला वेअर करू शकतो, म्हणजे घेऊ शकतो आणि डिफरंट हॅक सुद्धा ट्राय करू शकतो. सो मुव्हिंग ऑन टू द लास्ट अँड फायनल शॉल. आता ही लास्ट जी शॉल आहे ही मी अशा टाईप मध्ये नाही मागवली होती, ही खूप सिंपल आहे. जी मी मागवली होती ती मी तुम्हाला साईडला स्क्रीनशॉट शेअर करेल. त्याच्यामध्ये तिला वर्क म्हणून डिझाईन केलेली आहे आणि ही एकदम प्लेन आलेली आहे विथ द सिम्पल बॉर्डर. आणि आपण ह्या अशा टाईपच्या शॉल स्टोल बघितलेल्या आहेत. ही काहीतरी डिफरंट होती जी मी साईडला शेअर करते आणि ही डिफरंट आहे. सो ह्याचं मटेरियल सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, पातळ आहे. स्टोल आपण घेऊ शकतो अंगावरती जर आपण शॉर्ट कुर्ती घातली असेल किंवा जर ड्रेस घातला असेल असा लॉंग कुर्ता टाईप, तर आपण अशा टाईपचे शॉल अंगावरती असं आपण सिम्पल वे मध्ये घेऊ शकतो आणि छान वाटतं. मटेरियल ह्याचा तरी मला सॉफ्ट वाटतंय. सो मी साईडला स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. तर त्याची प्राइस सुद्धा मेन्शन आहे. बट द डिफरन्स अबाउट द डिझाईन मटेरियल म्हणजे पूर्ण वेगळा आलेला आहे मला हा शॉल. दिस वॉज द एंड ऑफ द व्हिडिओ. होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल अँड मी अशा टाईपचे व्हिडिओज घेऊन येणार आहेत प्रत्येक हॉल. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.